असलं तर करा. करताय का तुम्ही? नाही लगेचच करायला सुरुवात करू. कोण तुम्ही करा यांचं. या ठिकाणी ओबी सोयदेव ग्रामस्थाच्या वतीनं सरांचं स्वागत करण्यात येत आहे. दीपक भाऊ सहित सर्व ग्रामस्थांना विनंती की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सर्वच या ठिकाणी विनोद भाऊ वाघ, नवनाथ आबा वाघमारे, सुनीलजी कायंदे, सविताताई मुंडे, बटोळे मामा, चिखला गावचे सरपंच गणेशजी काकड या सर्वच मान्यवरांचं अगदी एकदम स्वागत करण्यात येत आहे. ही सर्व मंडळी आणि खास करून या ओबीसीचा लढा आणि ओबीसीची जी आज दाहकता आणि तीव्रता तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत जाऊन पोहोचली. नवनाथ आबा वाघमारे आणि लक्ष्मण हाके सर तसेच आपल्या या भागाचं नेतृत्व डॉक्टर सुनीलजी कायंदे यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. ज्ञानेश्वरजी कायंदे यांना विनंती करतो की आपण डॉक्टर साहेबांचं स्वागत करायचं आहे. भावकी सोयरे दायरे सगळे ओबीसीला आता एकत्र व्हावं लागणार आहे. हेवे दावे बाजूला सगळे. तसेच आपल्या या भागाच्या ओबीसीच्या वाघिणी आमच्या भगिनी सविताताई मुंडे यांचं स्वागत. जयश्रीताई कायंदे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सविताताईचं स्वागत करायचं आहे. तसेच रमेशरावजी खराब साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. मी कैलासरावजी यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचंय. चला पटपट. तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे अत्यंत चांगला आणि स्वच्छ माणूस, परंतु त्याला काय त्रास त्याच्या सहित त्याच्या गाव आमचे मित्र माऊली शिरसाट ज्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले यांचं स्वागत राहुल खरात हे करतील यांना विनंती करतो. गजू शालानी. यानंतर आमचे मार्गदर्शक लोकजागर परिवाराचे विश्वस्त माननीय प्रवीण भाऊ गीते यांचं स्वागत भागवत खरात हे करतील यांना विनंती करतो. आमचे मित्र सिंदखेड राजा मतदारसंघाची मुलुक मैदानी तोप प्राध्यापक सिद्धेश्वरजी आंधळे यांचं स्वागत संतोष इलग हे करतील यांना विनंती करतो. जांभोऱ्याचे माजी सरपंच आमचे मित्र प्रल्हाद खरात सर सरपंच यांचं स्वागत वैभव नागरे करतील यांना विनंती करतो. आमचे मित्र खरं तर सिंदखेड राजा म्हटलं की आम्ही मातृतीर्थ असं समजतो आणि या मातृतीर्थामध्ये आज स्वयंदेव या गावामध्ये
ओबीसींच्या हक्क अधिकारासंदर्भात ही जी ग्रामसभा होत आहे, या सभेच्या पाठीमागं ही सभा लागावी म्हणून ज्या ज्या नेतृत्वानी, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या ज्या संघर्षामधल्या साथींनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्यांचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. विचारपीठावर उपस्थित असणाऱ्या सगळ्या मंडळींची नावं नवनाथाबांनी घेतलेली आहेत, त्यामुळं मी सगळ्यांची नावं घेत बसत नाही आणि डायरेक्ट मुद्द्यांना सुरुवात करतो. वेळ मला वाटते 11-12 वाजत आलेले आहेत. ऊन खूप आहे याची कल्पना आहे. इकडं उन्हाचा पारा चढलाय आणि तिकडं अंतरवली सराटीमध्ये प्रसाद लाड नावाचा माणूस, आता प्रसाद लाड यांची ओळख, एक हॉटेल चालवणारा, इथं पक्षीय वगैरे कोणी राग मानून घ्यायचा नाही बरं का, एक कॉर्पोरेट क्षेत्रातला माणूस मनोज जरांगेंचं आंदोलन थांबवायला सरकारचं शिष्टमंडळातर्फे आलंय. मागण्या काय आहेत, आंदोलन काय आहे आणि कोण माणूस आलाय? एखाद्या सर्वोच्च न्यायालयाचा, उच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश आला असता तरी समजून घेतलं असतं, एखाद्या आयोगाचा अध्यक्ष आला असता तरी समजून घेतलं असतं, एखादा विचारवंत आला असता तरी समजून घेतलं असतं, एखाद्या न्यायिक पदावरती पदसिद्ध असलेला माणूस आला असता तरी समजून घेतलं असतं. एखाद्या काय म्हणजे काय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हणून लाड साहेबांना पाठवलंय आणि ते म्हणतायत की अंतरवली सराटी हे आमचं आता ऊर्जास्थळ आहे. आणि मग अंतरवली सराटीचा माणूस यांच्यासाठी काय आहे याचं एकदा आम्ही सगळ्या मंडळींनी चिंतन मनन केलं पाहिजे. आज स्वयंदेव गावामध्ये ही जी सभा होती, या सभेला माणसं किती आहेत, काय आहेत याच्यापेक्षा वाघसाहेब, या सभेला आलेली मंडळी, आता आम्ही माणसं आहोत, आम्ही कारखानदाराची पोरं नाही आहोत, आम्ही आमदार खासदारांच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेलो नाही आहोत, पण आम्ही ओबीसीचा विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये जातोय. खरात साहेब, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी, बघा मी काय सांगतोय, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी 6 मे 2010, तारीख लक्षात ठेवा, तारीख यासाठी सांगतोय की युट्यूबला गेला तर तुम्हाला ते टाकता आलं पाहिजे आणि ते पाहता आलं पाहिजे. 6 मे 2010 रोजी संसदेमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसींचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत, ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे, या प्रश्नावरती देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये भाषण केलेलं आहे. ते भाषण तुम्ही जर ऐकलात तर मग आत्ताचे ओबीसीचे नेते सगळेच, बरं का, मी काही कोणाला टीका करायला इथं नाही आलो, तर आत्ताचे ओबीसीचे नेते आपल्या आपल्या पक्षामध्ये काय भूमिका घेतात याचं चिंतन मनन आम्ही केलं पाहिजे. 2010 साली गोपीनाथराव मुंडेंनी 6 मे 2010 साली जे संसदेत भाषण केलं, नुसतं भाषण करून थांबले नाहीत. त्यानंतर 2011ला जनगणना होणार होती, आत्ताचीच परिस्थिती त्यावेळी होती, त्यावेळी संसदेला घेराव घातला होता. त्या संसदेला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी, आता नवनाथाबांनी सांगितलं, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी त्या संसदेला घेराव घालणाऱ्या रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, समीरजी भुजबळ ह्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या संसदेला घेराव घालण्यामध्ये भाजपचा सर्वोच्च नेता, कार्यकर्ते नव्हते, आमदार नव्हते, मंत्री नव्हते, तर देशाचा भाजपचा सर्वोच्च नेता त्या संसदेला घेराव घालण्यामध्ये सर्वात आघाडीवर कोण होते, तर ते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. हे मी का सांगतोय तुमच्यासमोर, हे का सांगतोय मी तुमच्यासमोर, आपल्याला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. आजची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती निर्माण जी झाली महाराष्ट्रामध्ये, जी समाजामध्ये दुही निर्माण झाली, आज जर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब अस्तित्वात असते तर यावरती निश्चित रामबाण औषध गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दिलं असतं, याची मला खात्री आहे. म्हणून मी मुंडे साहेबांचं एवढं तुमच्यासमोर सांगतोय. आज स्वयंदेव गावामध्ये ही सभा होत असताना अनेक प्रश्न आहेत. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे हा प्रश्न आहे, तो मला समजावून सांगायचा आहे. परत तुम्हाला का झाली पाहिजे, कशासाठी झाली पाहिजे, आपण का मागणी करतोय हे समजावून सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, इथं काकडाचे सरपंच इथं उपस्थित आहेत. त्या चिखला गावामध्ये काय परिस्थिती होती त्यावेळी मी त्यांना फोन केला होता, मी निघालोय, पण आपल्याच मान्यवर मंडळींनी सांगितलं सर नका येऊ. आम्ही मान्य केलं, कारण त्या गावातली परिस्थिती काय आहे
आणि मग तिथं जाऊन आपण काहीतरी आपल्या जाण्यानं जर काही वेगळं होणार असेल तर आपण जायचं नाही. पण साहेब, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या गावामध्ये जे घडलं तेच महाराष्ट्रामध्ये आमच्या माढा तालुक्यामधल्या अंजन गावामध्ये घडलं. आम्ही थांबलो नाही, आम्ही धीरानं सामोरं गेलो. प्रश्न सुटेपर्यंत आम्ही जागा सोडली नाही तिथली. तीच मोडस ऑपरेंडिटी. तशीच एक महिला राष्ट्रवादीची जिल्हाध्यक्ष पदावर असणारी दुपारी आली, 4 वाजता आली, 6 वाजता आली, रात्री 10 वाजता आली. पण आम्ही एवढे तयारीत होतो, अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या अडून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांच्या अडून जर गावागाड्यामधला सामान्य माणूस त्याच्या मनात तुम्ही दहशत निर्माण करणार असाल, असं आम्ही मातृतीर्थावर आलोय, सिंदखेड राजामध्ये आलोय. जिजाऊचं नाव घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलं नव्हतं. सगळ्यात सोशल इंजिनिअरिंग सगळ्यात पहिल्यांदा कोणी केलं होतं महाराष्ट्रामध्ये, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. मावळा ही कन्सेप्ट होती शिवाजी महाराजांची. ते जातीपातीवरनं बोलवत नव्हते. मावळे, छत्रपती शिवरायांचे मावळे, जातपात नव्हती. आणि मग त्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या जीवाची कुर्बानी दिली. तानाजी मालुसरे कोण होते? तानाजी मालुसरे एक महादेव कोळी समाजातला लढवई या पोऱ्या. जीवा महाले शिवा काशीत कोण होते? नाभिक समाजातली पोरं. बेहरजे नाईक काय कोण होते? बेरड बेडर रामोशी. हिरोजी इंदलकर कोण होते? आमच्या वडार बेलदार समाजामधला बांधकाम करणारा सरदार. हे मी का सांगतोय तुमच्या समोर? कारण छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त लढाया कोणाबरोबर लढाव्या लागल्या? तर त्या आपल्या पै पाहुण्यांबरोबर लढाव्या लागल्या. आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी 18 पगड जातीच्या लोकांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली. मग शिवाजी महाराज आमचे नाहीत? आमच्या गावामध्ये प्रतिमा बसवत असताना तुम्ही रात्री अपरात्री, रात्री 12-1 वाजता लपून छपून अंधाऱ्या रात्री कसं बस तरी? म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करत आहात, मानहानी करत आहात. आमचा विरोध आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला, आणि असण्याचं काही कारण आहे का? पण तुम्ही जे काही करताय ते हेतू शुद्ध नाही. तुम्ही आमच्या मनामध्ये दहशत निर्माण करताय. तुम्ही आमच्या मनामध्ये बघा, त्यांनी यादीच अशी बनवली होती साहेब. आम्ही अंजनगावच्या प्रकरणानंतर हे सगळं थांबलं महाराष्ट्रामध्ये. आम्ही त्यामध्ये यशस्वी झालो. काकड्यामध्येच हे प्रकरण थांबलं असतं. चिखलामध्येच हे प्रकरण थांबलं असतं. परत भूमपरांड्यात ही वेळ नसती आली, अंजनगावमध्ये ही वेळ नसती आली. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही आम्ही गावगाड्यातली सगळी 18 पगड जातीची माणसं किमान क्लास म्हणून तरी एकत्रित येऊया. दीन, दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, विजयंती, काय झालंय? तुम्ही आम्ही भांडत बसलोय एकमेकाबरोबर. आणि तुमच्या आमच्या भांडण्यानं झालं काय? भांडत बसलोय गावातल्या भावाभावाबरोबर बांधासाठी, भांडत बसलोय गावच्या सरपंच पदासाठी, भांडत बसलोय सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी. आणि कुणाची जिरवतोय? तर पै पाहुण्याची जिरवतोय, भाऊभाऊकीची जिरवतोय. त्याच्या पलीकडे जाऊन ओबीसी मधल्या एका जातीने दुसऱ्या जातीबरोबर जिरवतोय. पण ज्या महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये लाखो करोडो रुपयांचा निधी, पैसा जिथं ठेवला जातो, त्या पदासाठी तुम्ही आम्ही भांडत नाही. त्या पदासाठी भांडला लोकनेता गोपीनाथराव मुंडे साहेब, म्हणून त्यांना लोकनेता म्हटलं गेलं ना. हे बघा काय झालं होतं. हा मंडल आयोग, हे ओबीसीचं आरक्षण ज्यावेळी देशभरामध्ये लागू होणार होतं, त्यावेळी महाराष्ट्रातली पण माणसं लढत होती ना. कोण लढत होतं? आता काही उदाहरणं तुम्हाला सांगावी लागतील. 91-92च्या दरम्यान स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे धनगर समाजाचं एक नेतृत्व, त्यांनी सांगलीला एक मेळावा घेतला होता आणि राजीव गांधी तिथं आले होते. त्यावेळची परिस्थिती अशी निर्माण झालेली होती. ते आले आणि मग ते गेल्यानंतर, अरे ये कौन सी कम्युनिटी है महाराष्ट्र में, इतनी बड़ी संख्या में इन्होंने बड़ा, असं त्यांनी भाषण केलं हिंदीमध्ये. देशभरामध्ये मंडल आयोग लागू करण्याचं वातावरण होतं. आपल्याच परिसरामधले स्वर्गीय बबनरावजी ढाकणे यांनी 15 जुलै 1983 रोजी, वाघसाहेब, खरात साहेब, 1983 रोजी स्वर्गीय बबनरावजी ढाकणे, त्यावेळचे विरोधी पक्षनेते, त्यावेळी बॅरिस्टर मला वाटतं AR अंतुले होते. 83चा काळ. ती वेल असते ना विधानसभेची वेल, पुढची जागा, त्या वेलमध्ये उडी मारून राजदंड पळवून नेण्याचं काम, तो राजदंड सभागृहातनं बाहेर पळवून नेण्याचं काम कोणी केलं होतं?
तर स्वर्गीय बबनराव ढाकणे यांनी केलं होतं. हे का सांगतोय मी? प्रश्न होता की आम्हाला ओबीसींना मंडल आयोग लागू झाला पाहिजे आणि ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे. मग त्यांच्याबरोबर कोण होते? तर शेतकरी कामगार पक्षाचे दिबा पाटील होते. त्यांच्याबरोबर कोण होते? तर जनार्दन पाटील चुनाभट्टीवाले होते, सुतार होते. परत आमचे ते तुमच्या जालन्याच्या भूमीमधले मुस्लिम समाजातले शब्बीरभाई अन्सारी होते. या सगळ्या मंडळींनी मंडल आयोग लागू व्हावा म्हणून आंदोलनं केली. त्यावेळी, आता मी जबाबदारीने बोलतोय खरात साहेब, त्यावेळी या महाराष्ट्रामधले आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे म्हणणारी माणसं कुठं होती? खूप विचाराने बोलतोय तुमच्या समोर. त्यावेळी आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे म्हणणारी माणसं, एक तरी माणूस त्या आंदोलनामध्ये होता का? त्यावेळी मंडल आयोग लागू झाला तर महाराष्ट्रामध्ये रक्ताचे पाट वाहतील म्हणून मंडल आयोगाला विरोध करणारी हीच माणसं आज काय म्हणतायत की आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे. आता मगाशी कुणीतरी तुम्ही सांगितलं का वाघसाहेब, लायकीचा प्रश्न सांगितला ना. आता हा लायकवान माणूस आमची लायकी काढतोय. या लायकवान माणसानं ओबीसीचं आरक्षण मागताना कधी विश्वनाथ प्रताप सिंगांचं नाव घेतलेलं ऐकलं तुम्ही? ऐकलं का कुणी? राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेताना ऐकलं? महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव घेताना कधी ऐकलं? कधी बिंदेश्वरी प्रसाद मंडल, की ज्यांच्या नावानं मंडल आयोग आहे, ज्यांनी देशभरामध्ये ओबीसींना न्याय देण्यासाठी अभ्यास केला, ज्यांच्या नावानं हा आयोग, बिहारचा माजी मुख्यमंत्री, त्या माणसाचं नाव घेतलेलं या लायकवान माणसानं कधी बघितलं का कधी? आम्हाला कसं मिळत नाही बघू, छातीवर बसून घेईन, माझी लेकरं बाळ, माझी लेकरं बाळ, माझी लेकरं बाळ. हे काय लायकवान माणूस. भाषा तर कुठली कमरेखालची भाषा सगळी. एका 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 नेत्याला धरायचं आणि त्याला टार्गेट करायचं. कधी भुजबळ साहेबांना, कधी मुंडे बंधू भगिनीला. आम्ही तर काय, आम्ही रोजचेच आहे, आम्ही चिल्लरच आहे, कॉक्रोच. आम्ही कॉक्रोच आहे, कॉक्रोचच्या या दृष्टिकोनातून. पण कॉक्रोच काय करू शकतो? राग मानू नका बरं का भाजप बोलले का. आता आपण इथं ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी बसलोय. आम्ही रात्रंदिवस पळतोय, रात्रंदिवस. कॉक्रोच जनता पार्टीनं भल्या भल्यांच्या तोंडचं पाणी पळवलं गेल्या 3 दिवसामध्ये. एक पोरगा अमेरिकेत बसलाय, माझ्या छत्रपती संभाजीनगर मधलाय, जर्नलिझमचा अभ्यास करताय. त्यानं फक्त आपल्या पेजवर टाकलं हिंगोली तालुक्यातलं. अरे वा, बघा आपल्याच भूमीतलं आहे, एकदम सामान्य घराला. आई वडील टेन्शन मध्ये आलेत. पोरग स्कॉलरशिप म्हणजे तो अभ्यास करायसाठी कर्ज काढून तिथं गेलंय. 10 लाख फॉलोअर्सनी त्याला फॉलो केलंय. ती माणसं म्हणतायत आम्ही सदस्य आहोत कॉक्रोच जनता पार्टीची, आम्ही सदस्य आहोत. महिला उठते आम्ही सदस्य आहोत, माणूस उठतोय आम्ही सदस्य आहोत. अरे ते सगळं मोबाईल उघडलं की काही कॉक्रोच जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी. म्हणजे तरुणांच्या मनामध्ये किती राग आहे हे 2 दिवसामध्ये इथल्या लोकांनी बघितलंय. त्यामुळं बॅन करावं. बॅन कोणाला करचाल? अरे गावामध्ये 80% तुम्ही आम्ही आहोत. किती टक्के? 80%. त्यामुळे हे आमदार खासदार जरांगेला पाठिंबा देतात ना. आपल्या वाड्यावरती, वस्त्यावरती, तांड्यावरती, पाड्यावरती, ओबीसीच्या दारामध्ये, भटक्यांच्या दारामध्ये, गावगाड्यातल्या तुमच्या आमच्या घरामध्ये जर ही माणसं मतं मागायला आली तर त्यांना आपण विचारायचं, तुम्ही जरांगेला पाठिंबा देत होता, बरं ठीक आहे, जरांगेची मागणी मान्य केली. आता आबांनी थोडासा स्पर्श केला होता, मी जरा तुम्हाला इसकटून सांगतो थोडं 2 मुद्दे. ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. जबाबदारीनं सांगतोय, माणसं कमी आहेत, जबाबदार माणसं आहेत. आज रोजी कसं संपलंय? मी आता पिंपरी चिंचवड सांगत नाही, पुणे सांगत नाही, कोल्हापूर महानगरपालिका सांगत नाही, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सांगत नाही. तिथं 60-70% आता ओबीसीच्या पुढं ओबीसीचे रिझर्वेशन पडलं. अरे एखादा सुतार आहे का, एखादा लोहार आहे का, धनगर आहे का, बंजारा आहे का, माळी आहे का, वंजारी आहे का, ही नावं शोधली जायची आणि मग साध्या सुध्या माणसांना प्रतिनिधित्व मिळायचं. मग त्या प्रतिनिधित्वातनं नेतृत्व तयार होतं. आमच्या सविताताई जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या, त्यांना कळलं तिथं काय चालतं काय नाही चालत, म्हणून त्यांना आमदारकीचं स्वप्न पडलं ना. पंचायत राजला लोकशाहीचा पाळणा म्हटलं जातं. नेता कधी घडतो?
ज्यावेळी पंचायत राजमध्ये सरपंच होतो, पंचायती मेंबर होतो, सभापती होतो, जिल्हा परिषद सदस्य होतो, अध्यक्ष होतो, त्यावेळी त्याला विधानसभेचं स्वप्न पडतं ना. पण ते तुमचं गावगाड्यामध्ये तुमचं नेतृत्व संपवण्याचा डाव या मंडळीने आखला आणि मग या आमदार खासदारांना बोलता येत नाही म्हणून त्यांनी जरांगे नावाच्या अनपढ माणसाला सपोर्ट केला. मग या सपोर्ट करणाऱ्यामध्ये कोण होते? आजचा लाड सोडून देते काय हॉटेलवाला आहे, यामध्ये शरद पवार, राजेश टोपे, आता कोण काय कुणाची नावं घेऊ, पुरोगामी नेते म्हणून घेणारे माणसं. अरे मग आता मराठा समाज जर ओबीसी मध्ये समावेश झाला, तुम्ही आम्ही कुठं असाल? कुठं असाल तुम्ही आम्ही? सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे ओबीसी साठी राखीव होतं. जी व्यक्ती ओबीसीच्या जागेवर सातारा जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली ती व्यक्ती ओपन मधून निवडून आली होती. ध्यान देऊन ऐका सगळेजण, ओपन मधून निवडून आली होती. त्यांच्याकडे ओबीसीचा दाखला नव्हता. ज्या दिवशी निवड होती सकाळी 11 वाजता त्यांनी कुणबीचं सर्टिफिकेट काढलं आणि दुपारी 1-1:30 वाजता त्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. नवरा शिवसेनेचा आणि बायको भाजपची. भांडणं मंत्र्यांची भांडणं, ही भांडणं त्यांची नव्हती, ही लुटूपुटूची भांडणं होती. तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये माती टाकण्याचा हा प्रोग्राम चालू होता आणि ओबीसी शांतपणे तो बघत होता. जाऊ द्या, ते सातारा, फलटण, दौंड सगळं बाजूला राहू द्या. ते दौंडची नगराध्यक्ष झाली दुर्गादेवी जगदाळे. ताई ऐका ध्यान देऊन, देशाला स्वातंत्र्य मिळालं, महाराष्ट्र अस्तित्वात आला, तर त्यावेळी दौंडचा पहिला आमदारच्या घरात झाला होता जगदाळे. त्यांचं नातेसंबंध हे नेपाळच्या राजघराण्याशी आजही, नेपाळच्या राजघराण्याशी जगदाळे कुटुंबियांचं ब्लड रिलेशन. त्यांनी ओबीसीचा दाखला काढला आणि त्यांनी दौंडचं नगराध्यक्षपद, काय सामाजिक दुजाभाव झाला असेल व त्या जगदाळे कुटुंबाबरोबर. काय त्यांनी कुठलं नाभिकाचं काम केलं असेल, सुताराचं काम केलं असेल, लोहाराचं काम केलं असेल, धनगराची मेंढर राखली असतील, बंजारासारख्या तांडा वस्तीवर राहिले असतील. काय काय केलं असेल त्या राजघराण्यातल्या व्यक्तीनं. बरं ते पण जाऊ द्या. पुण्याजवळच एक उरुळी देवाची नगर परिषद, उरुळी देवाची म्हणजे फुरसुंगी परिसरामध्ये एक नगर परिषद अस्तित्वात आली नव्यानं. कायंदे साहेब, त्या उरुळीच्या त्या नगर परिषदेमध्ये 9 जागा ओबीसीला राखीव होत्या. किती जागा राखीव होत्या? 9. 9च्या 9 जागा. मी मीडिया समोर बोलतोय, महाराष्ट्रासमोर बोलतोय, लाईव्ह हे चालू आहे आता. हे त्या 9च्या 9 जागा मराठा कुणबींनी घेतल्या. किती? 9च्या 9. म्हणजे आता इथून पुढं तुम्ही आम्ही आता ओबीसी, विजयंती, अ, ब, क, ड आता हे विसरून जायचं. आता ओबीसी म्हटलं की मराठा कुणबी. मग काल 19 मेला आपल्या मंत्रिमंडळाची सब कमिटीची बैठक होती मंत्रालयामध्ये. बैठक होती 21ला, घेतली त्यांनी 19ला. रात्री 12 वाजता 11:30 पावणे 12च्या दरम्यान फोन आला की उद्या अर्जंट बैठक लागली आणि तुम्ही जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनावर बैठक आहे, तुम्ही या. मग त्या बैठकीला ओबीसीचे 6 मंत्री उपस्थित होते. माननीय भुजबळ साहेब उपस्थित होते, अध्यक्ष बावनकुळे साहेब उपस्थित होते. त्या बैठकीला गणेशजी नाईक उपस्थित होते. त्या बैठकीला आपले संजय राठोडजी उपस्थित होते. त्या बैठकीला गुलाबराव पाटील उपस्थित होते. त्या बैठकीला अतुलजी सावी उपस्थित होते. 6 मंत्रिमंडळातले कॅबिनेट मेंबर उपस्थित होते आणि 100 ते 150 अधिकारी उपस्थित होते. जिथं कॅबिनेट झाली तिथंच आमची सब कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही आम्हाला स्कॉलरशिप देत नाही, तुम्ही आम्हाला जिल्ह्याला वसती असलं तर मला सांगा बरं का, तुमच्या इथं कुठं ओबीसीसाठी वसतिगृह असतील जिल्ह्याच्या ठिकाणी एखादं तरी सांगा मला. तुम्ही आम्हाला वसतिगृह देत नाही, तुम्ही आम्हाला स्कॉलरशिप देत नाही, तुम्ही आम्हाला नोकऱ्यामध्ये, आता नोकऱ्यामध्ये तर परत असं सांगितलंय की जो रिझर्वेशनचा कुठं फायदा घेईल तो ओपन मध्ये येऊ शकत नाही. तिथं तर मग आता तुम्ही संपलाच. म्हणजे तुम्ही नोकऱ्यातून संपला, तुम्ही लोकल बॉडीमधून संपला, म्हणजे पंचायत राज म्हणजे सरपंच पदापासून ते झडपी अध्यक्षपदी तिथून तुम्ही संपलात. तुम्ही याल. आता तुम्ही या गटामध्ये तुमची 10-12 गावं असली
तर तुमचा माणूस निवडून पण येईल, एखादा पंचायतीला येईल, झडपीला येईल, कारण तुमच्याशिवाय पर्याय नसेल म्हणून निवडून येईल. पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नाही होऊ शकणार, सभापती पदावर नाही जाऊ शकणार, हे वास्तव आहे. आणि मग ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी, तत्वांनी तुम्हाला आम्हाला जे आरक्षण दिलं, जे प्रतिनिधित्व दिलं, ते प्रतिनिधित्व आज गेल्यात जमाय. मग आता आपण, मगाशी मी गोपीनाथराव मुंडे साहेबांचं सांगितलं, नाही भाजपचं ऐकलं त्यांनी. माझा ओबीसी बांधव, माझा गावगड्यातला कष्ट करणारा माणूस, ज्याच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झालाय, त्या माणसांना न्याय द्यायचा असेल तर मला उभं राहावं लागेल. मला पक्ष पार्टीच्या पुढे जाऊन मला रामविलास पासवानांच्या खांद्याला खांदा द्यावा लागेल, लालू प्रसादांच्या खांद्याला खांदा द्यावा लागेल. ही गोपीनाथराव मुंडेंची भूमिका होती. मग आता गोपीनाथराव मुंडेंचे भक्त तुम्ही आम्ही असू, गोपीनाथराव मुंडे तुमचे आमचे ओबीसीचे नेते असतील, तर मग हे ओबीसीचं आरक्षण जाताना तुम्ही आम्ही काय करायचं? गप्प बसायचं? गप्प बसून चालणार नाही. म्हणून खूप काही गोष्टी बोलता येतात. आज स्वयंदेव या गावामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, आमचं आरक्षण टिकलं पाहिजे, आमचं प्रतिनिधित्व टिकलं पाहिजे, आम्हाला बदनाम केलं जातंय, त्यासाठी तुम्हाला मला एकत्र आलं पाहिजे. बरं, सगळ्यांचं दुखणं समान आहे की काय वेगळं आहे? फक्त वंजाऱ्यांनी बैठका घेऊन चालतील का? फक्त माळ्याने घेऊन चालतील का? फक्त धनगरांनी घेऊन चालतील का? नाही. तुम्हाला आम्हाला गावगाड्यातल्या हरेक माणसाला बोलवावं लागेल. तुम्ही आम्ही लढणारी माणसं आहोत. गावात एक घर कुंभाराचं असेल तर तो बैठक नाही घेऊ शकणार. म्हणून माझी गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, बाबांनो, तुम्ही आम्ही एकत्रित आलं पाहिजे. तुम्ही आम्ही एकत्रित येऊन या सगळ्या गोष्टीवरती काम केलं पाहिजे. त्या सब कमिटीमध्ये खरात साहेब मी प्रश्न विचारला त्यांना, तुम्ही लाडकी बहीण योजनेला, आता बहिणीच आहेत बरं का सगळ्या, ते देताय ठीक आहे, 30-35 हजार कोटी रुपये तुम्ही वर्षाला देताय. ती श्रावण बाळ योजना काहीतरी योजना आहे, तिला तुम्ही हजारो कोटी रुपये देताय. तुम्ही 80% लोकांना मोफत राशन देताय खायला. आम्हाला राशन नकोय, आमच्या तेवढी धमक आहे करून खायची. आमच्या पोरांना दर्जेदार शिक्षण द्या, आमच्या पोरांना वसतिगृह उपलब्ध करून द्या. माझ्या लाडक्या बहिणीला अकाउंटला पैसे नका टाकू. तिचा शिक्षणातला ड्रॉपआउट, तिचं शिक्षणातलं गळतीचं प्रमाण, तुम्ही गावगाड्यातली माणसं आहे म्हणून सांगतो. अरे, पहिलीला 5-50 पोरींनी ऍडमिशन घेतलं तर त्या 10वी-12वीला जाईपर्यंत त्यातल्या 10-12 सुद्धा उरत नाहीत. मग 10वी-12वी पर्यंत 10-12 उरत नाहीत, मग त्यातल्या डॉक्टर किती होत असतील, त्यातल्या इंजिनियर किती होत असतील, मग त्यातल्या स्पर्धा परीक्षेला किती जात असतील, मग त्यातल्या वकील, कलेक्टर, तहसीलदार किती होत असतील. आणि शासनाची घोषणा काय? अकाउंटला पैसे जमा करतो. म्हणजे तुम्ही अभ्यास करू नका, तुम्ही वसतिगृहात राहू नका, तुम्ही राजकारण करू नका, कारण तुम्ही आम्हाला विचारचाल. तुम्ही जातनिहाय जनगणना मागायची नाही. तुम्हाला दिलंय ना, तुम्हाला सभापतीपद केलंय ना, तुम्हाला आमदार केलंय ना, तुम्हाला परिषदेवर घेतलंय ना, तुम्हाला मंत्रीपद दिलंय ना. अरे, गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस असताना एक वेळ अशी होती की बीडमध्ये छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना घेतलं त्यांनी आणि परत नवीन माणसं उभी केली आणि परत निवडून आणली. अरे, जनता जर तुमच्या पाठीशी असेल तर कुठलं पद आणि कुठला पक्ष, कुठली पार्टी, तुमचं कर्तृत्व पाहिजे ना. पक्षी ज्यावेळी आकाशात विहार करतो ना, फांदी तुटली म्हणून तो थांबतो का? तर त्याच्या पंखावरती त्याचा विश्वास असतो. म्हणून माझी गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तुम्ही आम्ही सगळ्या माणसांनी एकत्रित आलं पाहिजे आणि या इथल्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. आजच वाघ साहेब, आजचं आंदोलन जरांगेचं सांगतो, आता आपण त्याला किती नालायक म्हणलो, अडगळ म्हणलो, काही म्हणलो, त्यानं आंदोलन जाहीर केलं आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 750 कोटी रुपये जाहीर केले आणि त्या 750 कोटी रुपयांपैकी 150 कोटी रुपये आजच वर्ग केले. कशामुळं? जरांगेच्या सांगण्यामुळं? नाही. इथल्या राज्यकर्त्या लोकांना फक्त झुंड कळते, झुंड. इथल्या राज्यकर्त्या लोकांना सभेला माणसं किती जमली हे कळतं. इथल्या राज्यकर्त्या लोकांना मुंबईला जाऊन मुंबईच्या वेशीवरती इथल्या व्यवस्थेला वेटीस कोण धरतो ते कळतं. आता फुले शाहू आंबेडकर अस्तित्वात नाहीत, आता गोपीनाथराव मुंडे अस्तित्वात नाहीत. का नाव घेतो मी सारखं तुम्हाला? कारण भगवानगडावर गेलं तर ऊसतोड मजुराच्या खांद्यावर हात ठेवावा,
मुंबईला साताऱ्याला गेलं तर उदयन महाराजांच्या खांद्यावर हात ठेवावा. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाला म्हणावं मी तुला आमदार करतो, मी तुला मंत्री करतो, आणि दुसऱ्या बाजूला म्हणावं गावगाड्यातल्या पाशा पटील, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, कुण किती नावं घेऊ, किती माणसं आमदार केली या माणसानं. ते म्हणायचे माझ्याकडे जादू काय, जादूची काय छडी आहे म्हणायची. कारण मी एक कार्यकर्ता आहे, मी भुजबळ साहेबांना मानतो, मी मुंडे साहेबांना मानतो, मी बाळासाहेब आंबेडकरांना मानतो. गावगाड्यातल्या 18 पगड जातीची भाषा बोलणारी माणसं अरे सुशिक्षित आहेत. 200, 300, 400 जातींची भाषा ते बोलतात. ते कधी एका जातीची भाषा बोलत नाहीत. बाळासाहेब बोलले कधी? हे का बोलतोय मी तुमच्या समोर? तुमची आमची माणसं 300, 400 जातीचं नेतृत्व करून सुद्धा, संविधानाला प्रमाण मानून सुद्धा, एकमेकाच्या हिताची भाषा बोलून सुद्धा हीच माणसं बदनाम केली जातात. याच माणसांना टार्गेट केलं जातं. कारण तुम्ही आम्ही गप्प आहोत, तुम्ही आम्ही उठाव करत नाही, तुम्ही आम्ही बोलत नाही, तुम्ही आम्ही एकत्रित येत नाही, तुम्ही आम्ही निवडणुकीत आपलं कोण परक कोण हे शोधत नाही. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती, आता काय आहे, आता तुम्ही शेतकरी माणसं आहे, आता काय वापसा नाही, पाऊस पडला नाही, आता काय पेरायची लगबग नाही, तरी पण आम्ही सुटलोय. आता काही निवडणुका नाही डोळ्यासमोर, आम्ही म्हणतोय आम्ही तुमच्या गावात येतोय, कितीही माणसं असू द्या, मान्य आहे ना. आम्ही 100 सभा घेऊ, 100 गावामध्ये जाऊ. आता सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, अजून कुठं नांदेड जिल्हा, अजून कुठं परभणी जिल्हा, सोलापूर जिल्हा, जिथं जिथं बोलवतील तिथं तिथं जायचं, द्यायचं वरण बियाणं टाकून द्यायचं. काही पक्षी खाऊन जातील, काही वाळून जाईल, एखाद्या चांगल्या सुपीक फर्टाईल लँडमध्ये ते उगवून येईल. करणार काय, काय करू शकतो तुम्ही आम्ही? म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, गावगाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. हा देश आपला आहे, हे राज्य आपलं आहे, ही व्यवस्था आपली आहे. पण तुम्ही आम्ही बेदखल का झालो? तुमच्या आमच्यामध्ये एकी नव्हती म्हणून. हा महाराष्ट्र कोणाच्या बापाची जहागिरी नाही. मगाशी कोण बोललं 6 कोटी, 6 कोटी, 10 कोटी, 12 कोटी. त्या बीडच्या चौकामध्ये लय झालं तर 1 एकर, 2 एकर, 3 एकर जागा असेल. त्याचं स्क्वेअर फूट किती होते तुम्हीच मला सांगा. त्या स्क्वेअर फुटामध्ये एक माणूस उभा राहिला तर त्याला किती स्क्वेअर फुटाची जागा लागते तुम्हाला आकडा सांगा. आणि मग 1 कोटी माणसं जमली. किती? 1 कोटी माणसं जमली. कोटीशिवाय 10 लाख, 10,000 सोडा हो, 5,000 माणसं बसत नाहीत. पण वेटीस धरली ना इथली व्यवस्था. हे अपेक्षित नव्हतं संविधानाला, हे अपेक्षित नव्हतं बाबासाहेबांना, हे अपेक्षित नाही लोकशाहीला. मग अशी कोणतरी बोललं की इकडे कुणबी सगळे ओबीसी मध्ये आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, समजावून सांगतोय, जबाबदारीने बोलतोय, वास्तव बोलतोय. लोकशाही संविधानाला काय अपेक्षित होतं ते बोलतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946ला हू वेअर दी शुद्राज नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये, त्या ग्रंथामध्ये उल्लेख केला की कास्ट वाईज सेन्सस झाला पाहिजे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. ती जातनिहाय जनगणना का झाली पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगतो, अगदी थोडक्यात अपिलिंग भाषेमध्ये सांगतो. हू वेअर दी शुद्राज मध्ये बाबासाहेबांनी 1946ला मागणी केली. 7 समुद्र पलीकडून आलेल्या इंग्रजांनी इथं जातनिहाय जनगणना केली. 1870ला केली, 71ला केली, 1881ला केली, 1891ला केली, 1901ला झाली, 1911ला झाली, 1921ला झाली, 1931ला झाली. आणि तिथून पुढं जातनिहाय जनगणना झाली नाही. आणि त्या जर इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केल्या नसत्या तर जरांगे आज 6 कोटी म्हणतोय ना, तो म्हणला असता 8 कोटी मराठी आहेत, 10 कोटी मराठी आहेत, 2च कोटी ही बाकीची माणसं आहेत. म्हणजे 7 समुद्रा पलीकडून आलेल्या माणसांनी, आता जरा इसकटून सांगतो, वेळ आहे ना तुम्हाला 5-10 मिनिटं. तिकडून आलेल्या माणसांनी तुमची इंच इंच जमीन मोजली, तुम्हाला सज्जा दिला, तुम्हाला काय ते इंडियन पिनल कोड दिला, पोस्ट ऑफिस दिलं, तुम्हाला वाचायला लिहायला शिकवलं, तुम्हाला माणसात आणलं, तुम्हाला माणूस म्हणून जगलं पाहिजे हे सांगितलं, महिलांना हक्क अधिकार देण्याचा प्रयत्न केला. रिझर्वेशन कुणाची भावना आहे? गोलमेज परिषदा काय होत्या, सायमन परिषदा काय होत्या, त्या प्रत्येक परिषदेमध्ये जाऊन तुमची आमची बाजू कोणी मांडली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. नाही तुम्ही आम्ही बाबासाहेबांना समजून घेऊ शकलो. इथली बहुजन जनता, 80% लोकांचा कॉन्सेप्ट महामानव काशीरामजींनी महाराष्ट्रात पहिल्यांदा मांडला. फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्रात जन्माला आलेत तर सगळ्यात पहिल्यांदा परिवर्तन कुठं होईल तर महाराष्ट्रात होईल. नाही तुम्ही आम्ही समजून घेतलं त्यांना. कारण तुम्ही आम्ही इथल्या कारखानदारांच्या, वतनदारांच्या, जागीरदारांच्या
सावलीच्या बाहेर जाऊच शकत नाही. दादा आलतं आमच्या पोत्यावर बसलं होतं, बाबा आलतं आमच्या लग्नात खांद्यावर हात ठेवला, काका आलतं त्यांनी मला सरपंच केलं. सरपंच मी सरपंच, आमचं हाड सुद्धा वाटलं नाही. अरे गुलामगिरी करायची, किती प्रामाणिकपणानं गुलामगिरी करताय. हीच गुलामगिरी. हे काय का सांगतोय मी तुमच्या समोर. गावच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जात नाही. वाघ साहेब, जिल्हा परिषदेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जात नाही. ग्रामपंचायतीत फार तर रस्ता कर, दिवाबत्ती कर, पत्र उडालंय शाळेचं, पत्र बसव. ज्या मुंबईच्या राजधानीमध्ये तुमच्या आमच्या खिशातनं जे पैसे गोळा होतात, ती तिजोरी त्या मुंबईच्या विधान भवनामध्ये ठेवली, मंत्रालयामध्ये ठेवली. तिथून ठरतंय की कुणाला किती पैसे द्यायचे. जरांगेंनी आंदोलन केलं, 750 कोटींची देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली. तुमच्या पोरांना स्कॉलरशिप मिळत नाही, तुम्हाला वसतिगृह मिळत नाही, महाज्योतीला निधी मिळत नाही. कोर्ट म्हणतोय नक्की यांची संख्या किती आहे, ओबीसीची संख्या किती आहे. कुठलीही केस कोर्टात अडकू द्या, यांचा इम्पेरिकल डेटा कुठं आहे. शब्द परत ध्यानात घ्या. इम्पेरिकल 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 कुठं आहे, कोण किती आहेत, कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या तालुक्यात कोण काय आहे. तुम्हाला कळूच दिलं नाही तुम्ही किती आहेत आणि काय आहात. नाही कळू दिलं. मग जर तुमची संख्या तुम्हाला कळत नसेल, तुम्हाला बजेट कोण देईल. पारद्याची घरं या महाराष्ट्रात किती आहेत हे जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत पारद्याला 1 गुंठा जागा मिळणार नाही, त्याला घर मिळणार नाही, त्याची लेकरं शाळेत जाणार नाहीत. कारण त्यांना माहीतच नाही की महाराष्ट्रात पारधी किती राहतात, गिरी गोसावी किती राहतात, नाथपंथी डवरी गोसावी किती राहतात. गावगाड्यामधला, आता तुम्ही आम्ही तर गावगाड्यात जागा तर करून थांबलोय. तुमची आमची लेकरं कुठंतरी शिकतायत. तरी मगाशी कोणीतरी सांगितलं की आपला आजोबा कलेक्टर असला तर त्याचा नातू बितू कुठेतरी बाग बेग नाही तर ट्रॅक्टर चालवायला लागलेला असेल. कारण आता स्वातंत्र्य मिळालं, लोकांची भावना होती एकमेकाला इज्जत द्यायची. अरे गावातला एक बेरडाचा वेशीवरचा नायकाचा माणूस आहे, त्याला आपल्याला न्याय द्यायचा आहे, ही भावना त्यावेळेच्या राज्यकर्त्यांची होती. आत्ताच्या लोकांची भावना आहे तुम्ही लय खाल्लंय, आता आम्हाला खाऊ द्या. अरे तुम्ही अख्खा महाराष्ट्रच खाल्लाय, त्याचं काय. इथला सहकार मंत्री पदावर कोण राहिलं, इथल्या गृहमंत्री पदावर कोण राहिलं, इथल्या अर्थमंत्री पदावर कोण राहिलं, इथल्या मुख्यमंत्री पदावर कोण राहिलं, उपजाऊ जमिनी कुणाच्या. बाबासाहेब म्हणायचे आभाळातनं पडलेल्या पाण्यावर, हवेवर आणि इथल्या नैसर्गिक संसाधनावर सगळ्या जीवांचा समान हक्क आहे. मिळाला तुम्हाला मला हक्क मिळाला. बरं हक्काची भाषा सोडा, मान सन्मान इज्जत मिळाली. कोण म्हणतोय वड्या वगलीचं, कोण म्हणतोय धनगार ठुकून काढा, बडवून काढा. काल परवा जबाबदारीने सांगतो, माझ्यावर तो फोन नंबर सुद्धा आहे. मला म्हणला हके सर, म्हणलं तुम्ही लय आरक्षणाबद्दल बोलताय. म्हणला काय बोलला, आरक्षण का बरं दिलंय म्हणलं आरक्षण, आम्हाला बी पाहिजे की. म्हणला नाही, म्हणलं बाबा असं असं आहे. जरा चांगलं बोलत होता. तो काय बोलला माहिती आहे का, ह्या आरक्षणामुळं म्हणला गाढवं पुढं चालले तीन घोडं मागं राहिल्यात. म्हणला म्हणजे तुम्ही आम्ही गाढवं. ही भावना आहे आरक्षणाकडे बघण्याची लोकांची. कुणालाही जाणून घ्यायचं नाही, कुणालाही इतिहास बघायचा नाही, कुणालाही इथला दुजाभाव बघायचा नाही. बाबासाहेबांनी खोती विरुद्ध एक मोर्चा काढला होता स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये कोकणामध्ये. मग त्या रत्नागिरीच्या, सिंधुदुर्गच्या, रायगडच्या भागामध्ये वतनदाराच्या जमिनीवर कुणबावा करणारे कुणबी होते. ध्यान देऊन ऐका सगळे. कुणबी कोण, वतनदाराच्या जमिनीवरती तो लंगोट घालून त्या बायकांना घोळदार साडी नेसायला परवानगी नव्हती. त्या कुणबावा करणाऱ्या कुणब्यांना हीन पद्धतीची वागणूक दिली गेली. म्हणून बाबासाहेब बोलले की ह्या कुणब्यांना सुद्धा तुम्हाला काय करा, ओबीसीचं आरक्षण द्या. ह्या भातरांनी कुणब्याचा अर्थ काय घेतला, तुकाराम महाराज गातेमध्ये म्हटले होते, बरे झाले देवो कुणबी केलो, नाही ते असतो नाही तरी असतो, दंबेची मेलो. तो एक उतारा काढला, आम्ही सुद्धा कुणबी. अरे स्वतःच्या 100 एकर जमिनीत लेकरं बाळ स्वतः जाऊन कसतोय, खातोय, संध्याकाळी घरी येतोय. तुझ्या बाबतीत कुठला दुजाभाव झाला, तू कुणबी. आम्ही हैदराबाद गॅजेटमध्ये आणि आम्ही कुठलं सातारा गॅजेटमध्ये. अरे तुझी नोंद आहे, रेव्हेन्यूची नोंद आहे, तिथं शेतसारा भरल्याची नोंद आहे, पण त्या गॅजेटियर मध्ये असं कुठं लिहिलंय की मराठा बांधव हा मागास आहे.
त्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं असं लिहिलंय त्या गॅजेटियरमध्ये? नाही लिहिलं. इथलं सरकार मताला घाबरतंय, इथलं सरकार झुंडीला घाबरतंय, इथलं सरकार मग त्यांचे नेते, आपले नेते, ओबीसीचे आमदार, सत्तेतले आमदार, त्यांचे खासदार, आपले खासदार, सगळी माणसं कोणीही गावगाड्यातल्या शेवटच्या घटकामध्ये जो एक घर आहे गावातलं, जो आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे, त्या माणसाचं ऐकायला तयार नाही. हे वास्तव आहे. हे कोण समजून घेणार? कुठेतरी आता बघा ती यादी बघितली, युपीएससीच्या यादीमध्ये पोरं दिसायला लागलेत, आता आपली एमपीएससीच्या यादीमध्ये दिसायला लागलेत, आमदार खासदार ताकदीनं पुढे यायला लागलेत. ओबीसी मध्ये फूट पाडली जाणार आहे. पहिलं धनगरांना बाजूला काढा. एसटी हाके, एसटीवर का बोलत नाही? तुझ्या जातीचं बघ, ही बघा तिला एक माणूस काय म्हणतोय, ह्याच्या जातीचं बोलत नाही, ह्याच्या जातीचं बोलत नाही, ह्याच्या जातीचं बोलत नाही, ओबीसीवर बोलतोय, ह्याच्या जातीचं बोलत नाही. अरे धनगर ओबीसी मध्ये नाही ओबीसी मध्ये सगळ्यात जास्त क्वांटम धनगर घेतो. त्याच्या लोकसंख्या काय ठरला असेल त्यावेळी विजय एनटी डी मध्ये. हा म्हणतो ह्याच्या जातीचं ह्यानं बघाव की, म्हणजे मला बाजूला काढायचं. त्यांनी आंदोलन पण उभं केलं. बघितलं तुम्ही सगळ्या माणसांनी, ज्याची विचाराची आणि गावगाड्यातल्या व्यवस्थेमधल्या हर एक माणसाची, संविधानाची, कार्यकर्त्याची मांड पक्की आहे. त्याला असल्या गोष्टींनी फरक नाही पडत. आम्ही आलो इथं, संध्याकाळी अजून एक सभा घेऊ, उद्या एक घेऊ, उद्या संध्याकाळी एक घेऊ, 24 तारखेला सोलापूरला आहे, आम्ही पळतोय. पण एक लक्षात ठेवा, सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही आम्ही जर मनावर घेतलं, तुम्ही आम्ही किती टक्के आहोत मी लिहून देतो, लिहून. ज्याला आमदार व्हायचंय, ज्याला खासदार व्हायचंय, त्याने एकदा सेन्सस करायचा आपल्या भागाचा. ज्याला झेडपी मेंबर व्हायचंय, या भागामध्ये कोण किती कसं लिहून काढायचं कागदावर. कशाला सरकारची कास्ट वाईज सेन्ससची वाट बघायची? कास्ट वाईज सेन्ससची यासाठी वाट बघायची होती की बजेट. आता एक उदाहरण सांगतो, शेवटचं माझं भाषण थांबवतो. 7 लाख कोटीचं बजेट आहे या वर्षीचं. 7 लाख कोटीचं. तिजोरीत पैसे किती आहेत या वर्षी? वर्षाला 7 लाख कोटी. त्या 7 लाख कोटीवर किती शून्य आहेत मला काही कळत नाही. त्या 7 लाख कोटीपैकी, ते जाऊ द्या 7 लाख कोटी बाजू, 100 रुपये असं समजा, 100% असं समजा. त्या 100% आपण ओबीसी सगळे बांधव, विजय एनटी ओबीसी सगळे किती टक्के आहोत? कोण म्हणते 52%, कोण म्हणते 55%, कोण म्हणते 60%, कोण म्हणते 50%. हे तर बहादर म्हणतात, हे 38%च आहेत. कोण 45% म्हणतंय, कोण 48% म्हणतंय. मग या आपण 50% मानू, चला मध्यबिंदू काढू. तर या 50% लोकांना 7 लाख करोड पैकी म्हणजे 100% किती पैसे मिळायला पाहिजेत सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी? किती टक्के? किती मिळायला किती पाहिजेत अंदाजे? ते जाऊ द्या, 50% सोडू, आपण नंतर बोलू. अजून सोशल वेलफेअर आहे, सोशल असिस्टन्स आहे, वेगवेगळ्या योजना आहेत, लाडकी बहीण योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, पाण्याच्या योजना आहेत, रस्त्याच्या योजना आहेत, मोठमोठ्या पुलांच्या योजना आहेत. ते बाजूला ठेवू आपण. तरी पण तुम्हाला आम्हाला किती टक्के पैसे मिळायला पाहिजेत सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी? म्हणजे स्कॉलरशिपसाठी, आश्रमशाळांसाठी, वसतिगृहांसाठी किती पैसे मिळायला पाहिजेत? 100% बरं 15%. बाबा किती टक्के मिळायला पाहिजेत? हक्काने बोलायचं झालं तर, नाहीतर गुलामी पत्करली असेल तर मग हा जय हरी. किती मिळायला पाहिजेत? 10%. वाघ सर, मी कायम सांगतोय माझ्या भाषणात 5%. हा बरं 5 राहू द्या, 4 राहू द्या, 3 बरं 3 बी राहू द्या, 2 बी राहू द्या, 1% तर 0.6%. किती पैसे मिळतात? अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्का. कारण तुमची पोरं शिकलीच नाही पाहिजे. तुम्हाला वसतिगृह कशासाठी? तुम्हाला महाज्योतीला बिल्डिंग कशासाठी? ती अजितदादा स्वर्गीय गेलेल्या माणसाबद्दल बोलू नये. हे काय लावले म्हणायचे, हे कोण आहे म्हणायचे. आम्ही समुद्रात उड्या मारल्या महाज्योतीला पैसे मिळावेत म्हणून. काल परवा त्याचा GR संमत झाला. काल परवा त्या पोरांना पैसे मिळाले नवनाथाबा. म्हणजे तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय? तुम्ही शिकलं नाही पाहिजे, तुम्ही बोललं नाही पाहिजे, तुम्ही पुढं नाही आलं पाहिजे, तुम्ही कारखाना नाही काढला पाहिजे, काढला तर चालवला नाही पाहिजे, तो बंद पडला पाहिजे, तुम्हाला सुतगिरणी नाही मिळाली पाहिजे. कारण एका छताखाली जर 1000 माणसं काम करायला लागल्यावर तुम्ही उद्या म्हणणार नाही का मला आमदार व्हायचंय? पण परिवर्तन होतं.
सामाजिक विचारांचं प्रबोधन परिवर्तन आपल्या जुन्या माणसांनी काय केलं, आपल्या इतिहासात काय घडलं, काय केलं. गोपीनाथराव मुंडेंनी गोदा परिक्रमा केली ना, 165 गावामधल्या अडीअडचणी समजून घेतल्या, केली ना गोदा परिक्रमा, केली का नाही? बघा ते काय किती किती साल होतं गोदा परिक्रमेचं, 2006 साल होतं माझ्या माहितीप्रमाणे. किती? 31 ऑगस्ट 2006 ते 17 सप्टेंबर 2006 हा माणूस गोदा पट्ट्यामधल्या 116 गावामध्ये गेला. 14 दिवस त्यांनी परिक्रमा केली. म्हणून लोकनेता म्हटलं, जातीच्या पातीच्या पलीकडे जाऊ. अरे नेतृत्व तुम्ही अगोदर तुमचा एरिया ठरवून घ्या. ज्याला महाराष्ट्रात पळायचं त्याला झोप म्हणून चालणार नाही. आज कुठं आहे, उद्या कुठं आहे, परवा कुठं आहे, तेरवा कुठं आहे, नाही, अजिबात नाही. एक दिवसही तुम्हाला सामर्थ्य आहे काय ते चळवळीचे, जो जो करील काय ते वाक्य आहे. तुम्ही आम्ही काय आभाळातनं पडत नसतो नेता. आणि मग तयार झालेल्या नेत्याला जर डॅमेज केलं जात असेल, तुमचं आमचं काम आहे की त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं. आणि नुसतं उभं नाही राहायचं, मतपेटीतनं दाखवायचं. आणि हे जर नाही झालं तर तुम्ही बेदखल व्हाल. लढाई करूया. तुम्ही आम्ही लढणारी माणसं आहोत. खूप चांगल्या पद्धतीचा हा मेळावा, हा कॉन्सेप्ट आम्ही जे आमच्या मनात धरून चाललाय त्याच्यापेक्षा 10 पट भारी कॉन्सेप्ट हे सगळे कार्यकर्ते इथं राबवत आहेत. त्याबद्दल तुमचा सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि संध्याकाळी आपल्याला सावखेड केजनला जायचं. का गावाची नावं माहीत नाहीत, विदर्भात आम्ही नवीन आहोत. पण तुम्हाला मला आता CJI सूर्यकांत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत कॉक्रोच, अहो एक त्या माणसाच्या एका शब्दावरून जर जेनजी 2000 सालापासून जन्माला आलेली पुढची जी पिढी आहे तिला जेनजी म्हणतात. जरा समजून घ्या कार्यकर्त्यांनो, जेनजी. या जेनजीनं हीच पिढी आहे. इथलं परिवर्तन कोण आमदार खासदार माहित नाहीत, कोण पवार दे काय माहित नाही. या जेनजीला फक्त एकच कळतं, सोशल मीडिया. तिला व्यवस्थित दिशा द्यायची आहे आपल्याला. सिविक सेन्स त्यांच्यामध्ये निर्माण करायचा आहे. पंचायत राज म्हणजे काय, जिल्हा परिषद म्हणजे काय, रिझर्वेशन म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, निवडणुका म्हणजे काय, हक्क म्हणजे काय, अधिकार म्हणजे काय. हा महाराष्ट्र म्हणजे 14 करोड जनतेचा महाराष्ट्र आहे. आपण पण दादागिरी नाही ना करायची. आपल्याला पाठिंबा मिळाला म्हणून शिवाय देऊन चालेल का? माझ्या मागं लाखभर लोक माणसं जमा होतात म्हणून मी एखाद्या नेत्याला एखाद्या जातीला बोलून चालेल का? नाही. ही लोकशाही आहे. इथं प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, मान सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. आणि तो मान सन्मान इज्जत हक्क अधिकार. बाबांनो खूप काही बोललो. या गावामध्ये भर उन्हामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा बी पारा कसा आहे बघताय तुम्ही. आणि इथं पण उन्हाचा पारा चढलेला आहे. तुम्ही सगळ्या मंडळींनी आमची सगळ्यांची मनोगतं ऐकून घेतलीत. विशेष करून इथं बऱ्याच दिवसापासून आमचे सहकारी, संघर्षातले सहकारी सगळे इथं रात्रंदिवस फिरून हे आपण पुढे घेऊन जाऊया. मला वाटतं इथं ॲटलिस्ट कमीत कमी 200 तरी माणसांचा इथं सभा झाली. आम्ही 100 सभांचं लिस्टिंग करतोय. प्रत्येक ठिकाणी 200-250 तरुण आम्हाला जॉईन होत आहेत. ती फोन नंबरच्या यादी आमच्याकडे मिळावी लिखित स्वरूपात. आम्ही ऑफिसला देऊ, आमच्या कार्यकर्त्यांकडे देऊ. आणि या नावानं आपली काय 4थी-5वी सभा आहे, या सभेच्या नावानं एक ग्रुप क्रिएट झालेला असेल. असे 100 ग्रुप क्रिएट झाले. 100 ॲक्टिव्ह कार्यकर्ते जरी आम्हाला मिळाले, 100 गुणिले 100 आकडा किती होतो तुम्हीच सांगा. 10,000 जर आकडा झाला, 10,000 पोरांनी जर ठरवलं, ही जेनझी आणि ही कॉक्रोच जनता पार्टी सोडा, आपण परिवर्तनाची, आपण आपल्या हक्क अधिकाराची लढाई मोठ्या ताकदीनं लढू. एवढा आशावाद, दुर्दम्य आशावाद आहे हा. आम्हाला कल्पना आहे 400 जाती आहेत. परत त्यांचे देवधर्म वेगळे आहेत, त्यांचे नेते वेगळे आहेत, त्यांचे पक्ष वेगळे आहेत, त्यांचे रीतिरिवाज वेगळे आहेत, चाली वेगळे आहेत, राहायचे ठिकाणे वेगळे आहेत. कोण तांड्यावर राहतोय, कोण पाड्यावर राहतोय, कोण वस्तीवर राहतोय, कोण गावातल्या गल्लीत राहतोय, कोण वेशीवर राहतोय. कल्पना आहे आम्हाला. पण गावगड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, घरशी, नाभिक, सुतार, लोहार, बेरड, बेडर, कुंभार, बेलदार, मग भटक्यामधले सगळे जे आजही भटकतायत, देवधर्माच्या नावानं भिक्षा मागतायत. या महाराष्ट्राची संस्कृतीचे रक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एखादा मराठी चित्रपट यायचा झाला तर सगळ्यात पहिल्यांदा वासुदेव. या महाराष्ट्राचा एखादा चित्रपट यायचा झाला सगळ्यात पहिल्यांदा गोंधळ घालणारा आमचा गोंधळी. या महाराष्ट्राची संस्कृती देश पातळीवर दाखवायची झाली, धनगरांचं गजी ढोल त्या 26 जानेवारीच्या त्या परेडवर जातं.
पण त्यांना काही द्यायची वेळ आली, त्यांना मान सन्मान द्यायची वेळ आली, त्यांना हक्क अधिकार द्यायची वेळ आली, एखाद्या विधानसभेचं तिकीट द्यायची वेळ आली, हे निवडून येतंय का? आणि किती पैसे खर्च करेल? आणि ह्याची काही तेवढी शक्यता आहे का? कशाला एवढंच पैसे लागतात? कुणाला काय लागतंय आम्हाला चांगलं माहिती आहे. धनगराला काय लागतंय, ह्याला काय लागतंय, त्याला काय लागतंय, माळी कसा बाजूला करायचा चांगलं माहिती आहे. हे निवडणुका जिंकण्याचं व्याकरण इथल्या राज्यकर्त्यांनी आत्मसात केलंय. जरांगेच्या भाषेत सांगतो तुम्हाला. सगळं पैसा, मग पैसा कुठला? आणि आपली बी माणसं नाही. काल आमच्याकडे आलं होतं आणि 2-5 हजार आलं होतं. आता त्या बापाच्या घरचं आणलं होतं त्यानं. तुमच्या आमच्याच खिशातला आहेत ना. म्हणून बाबांनो, आपलं लाख मोलाचं मत, लाख मोलाचं म्हणतोय मी, लाख मोलाचं मत 100-500 रुपयामध्ये कमी किमतीनं विकू नका. किंमतच नाही त्या मतदाराची, लोकशाहीची. त्यावेळी ही माणसं, ज्यावेळी आपल्याला संविधान लिहिलं जात होतं, लोकशाही दिली जात होती, त्यावेळी ही माणसं जर ऍक्टिव्ह असती आणि बाबासाहेब नसते असं जर गृहीत धरलं, तर तुम्हाला मला मताचा अधिकार तर दिला असता काही नाही. हे खूप काही बोलता येण्यासारखं आहे. हे बोलत हे चराट असं लांबतच जाणार आहे पुढं. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. हा ओबीसीचा प्रबोधनाचा 100 सभांचा एल्गार, आणि त्या एल्गारामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही आम्हाला या गावामध्ये आमंत्रित केलं आणि त्या चिखला गावावरून आमच्या भगिनीने त्यांच्या पक्षाच्या पदावर लात मारली. काय त्यांचं नाव? जयश्री कायंदे. कुठं आहे? कायंदे. आता पद, संघटनेतलं पद, तालुका प्रमुख पद काय छोटं आहे का? सांगितलं ना पक्षाला, मेसेज दिला ना एक. नाही, असं नाही चालणार. मग आपले ओबीसीचे सेल किती आहेत महाराष्ट्रामध्ये? कोण आहे भाजपचा ओबीसी सेलचा प्रमुख? सत्यताई म्हणून बोलतोय मी, काय भाजपवर टीका नाही करायला आलो. कोण आहे? अहो इथलं नाही, महाराष्ट्राचं कोण आहे? ते आलेत की इथं, त्यांना काय बोलताय? त्यांनी येऊन भाषण केलंय ना इथं. महाराष्ट्राचे कोण आहेत? योगेश टिळेकर. ऐकलंय नाव कुठं? ऐकलंय कुठं नाव? ओबीसीच्या प्रश्नावर एखादी प्रेस घेतलेली ऐकली का कुणी? स्कॉलरशिप मिळाली पाहिजे ओबीसीला असं कुठं बोलले? काय अपेक्षा करणार ओबीसीला न्याय? ओ वाघसाहेब, आम्हाला कसा न्याय मिळणार? काँग्रेसचे कोण आहेत माहितीये का नाव? नाही. राष्ट्रवादीचे ओबीसी सेल प्रमुख कोण आहेत? कुठं आहेत ही माणसं? आणि कशाला दिलेत त्यांनी ही पदं त्यांच्याकडं? अहो हो ना, मला काय म्हणायचंय, तुमच्यातला एखादा माणूस तयार व्हायला लागला, त्याला गुतवायचा कुठं? ओबीसी सेलच्या प्रमुख पदावर. आता लय मग मुंडे साहेबांच्या वगैरे घरातला एखादा असं तर एखादं पद मिळतं. आता आम्हाला तर काय देवानं आम्हाला ऑप्शन दिला नाही कुठं जन्म घ्यायचा ते. आम्हाला तसा ऑप्शन दिला असतं तर आम्ही पण चांगले चॉईस निवडले असते. त्यामुळं ही लढाई तुमची आमचे लोकशाहीमधले, तुम्ही आम्ही सगळेजण माणसं एकत्रित येऊया, संघर्ष उभा करूया. हे कॉर्पोरेट लोकांचं विश्व आहे, जग आहे. आज प्रसाद लाड आले, याच लाडला काय काय बोलवता हा बाबा आपला, तरी तेच आज आले. आता लाड म्हणजे विचारवंत, थोर विचारवंत. हा मग म्हणून जे काही चाललंय ते बरं चाललेलं नाही, हे काय आम्हाला आवडलेलं नाही. आमच्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहेत. आम्ही सगळेजण विचार करतोय, आपल्या बाजूनं कोण बोलतंय, आपल्या विरोधात कोण बोलतंय, आपल्यावर अन्याय कोण करतंय, सगळ्या लोकांना कळलेलं आहे. त्यामुळं तुम्ही आम्ही चळवळीमध्ये सामील होऊया आणि आपले हक्काधिकार वाचवूया. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही मागणी आपण करूया. काल परवा काही लोक म्हणली की अमित शहानी सांगितलंय जातनिहाय जनगणना करायची. एखादं राजपत्र JR पत्र आहे का? जोपर्यंत 1948चा सेन्सस ऍक्टमध्ये अमेंडमेंट होत नाही तोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही. त्यामुळे ह्यांनी कितीही थापा मारल्या तरी आपली जातनिहाय जनगणना करत नाहीत. आणि जरी केली तरी तुम्ही किती आहात हे सांगत नाहीत. त्यामुळं आपणच आपली जातनिहाय जनगणना करू, आपण आपल्या हक्काधिकाराची भाषा बोलू, तुम्ही आम्ही सगळे एकत्रित येऊ आणि ओबीसीची वज्रमूठ बांधू, एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. आणि मी काही लोकांची नावं घेतली नाहीत, कोणीही राग